काय सांगताल तुम्ही आज निवेदन दिलेलं आहे पाण्याची कमतरता आहे तर काय नेमकं निवेदन होतं ना आता तुमची काय भूमिका? निवेदन असं आम्ही दिलंय की बाबा आता तुम्ही जे पाणी साठा ठेवलेला आहे तो पाणी साठा जून महिन्यामध्ये असतो, तो आता पाणी साठा इतका कमी आहे त्यामुळं वरची जी 42 गावं आमची आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय, गुराढोराचा पिण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, धरण पूर्ण कोरडं झालेलं आहे, त्यामुळं भविष्यात लोकांना प्यायला सुद्धा पाणी मिळणार नाही। तर या पाण्याचं नियोजन तुम्ही कसं काय करणार आहे? आम्हाला प्यायला पाणी कुठून देणार आहे तुम्ही? याच्यासाठी आम्ही आज सर्व तहसीलदार असतील, प्रांत असतील, त्यांचे पोलीस स्टेशन असेल आणि संबंधित सर्व अधिकारी यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना एक इशारा दिलाय, तुम्ही जर या पाण्याचं नियोजन नाही केलं तर आम्ही सर्व 42 गावातले लोक या ठिकाणी जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर कायमच्या वेळेला जर तुम्ही असंच करणार असाल, आमच्यावर अन्याय करून आमचं पाणी हक्काचं पाणी जर तुम्ही पळवणार असाल तर येणाऱ्या लोकसभेवरती आम्ही 42 गावातील सर्व तमाम नागरिक याच्यावर बहिष्कार टाकला जाईल, याचा विचार सर्व राजकीय पक्षांनी करावा। मी काळूराम गणपत मळेकर। पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आजच्या आज बंद झालंच पाहिजे, आजच्या आज बंद झालंच पाहिजे, आजच्या आज बंद झालंच पाहिजे। 45 मिनिटं लागते एक मोरी फिरवायला। दोन गडी लागतात ती मोरी 4 जण बैलासारखं फिरायचं, चिवड्याला बैल फिरतो फिरून फिरून त्यावेळेस व्हायचं।